मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. 8वा हप्ता तुम्हाला लवकरच आता भेटणार आहे. 8वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारची तयारी सुरू झालेली आहे आणि ही तयारी जानेवारी महिन्यापासूनच सुरू केली होती अशी माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जी स्क्रूटनी आहे 7 तारखेपासून पुढे चालू झालेली होती, ज्यामध्ये 4 चाकी वाहन असेल किंवा इतर तपासणी जी आहे ती पूर्ण होणार होती पुढील 8 दिवसामध्ये. तर आज या ठिकाणी 15 तारीख आहे, म्हणजे 7 तारखेपासून जर आपण बघितलं तर आतापर्यंत या ठिकाणी ही स्क्रूटनी त्यांची पूर्ण झालेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता वाटप करण्यासाठी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या याद्या ज्या आहेत तयार झालेल्या असतील आणि ती महिला व बालविकास विभागाकडे दिल्या गेलेल्या असतील, कारण की तशा पद्धतीने स्क्रूटनी होणार होती. तर बघा, आता मग तुमचा 8वा हप्ता जो आहे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा लवकरच भेटेल. कधीपर्यंत भेटू शकतो, किती तारखेपर्यंत भेटू शकतो त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्या संदर्भात बघा, योजना बंद होणार का अशा पद्धतीच्या न्यूज येत होत्या, तुम्ही पाहिलेल्या असतील. या ठिकाणी जसं की लिहिले पहा, लाडकी बहीण योजना बंद होणार, सुप्रीम कोर्टाचे लोकप्रिय योजनेवरती ताशेरे. तुम्ही काय समजला? बघा, इथं प्रश्नचिन्ह दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी ही योजना बंद होणार नाही याच्याबद्दल देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी अपडेट दिलेला आहे. लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. उपमुख्यमंत्री असतील त्यांनीही सांगितलेलं आहे, महिला व बालविकास मंत्र्यांनीही सांगितलेलं आहे की योजना कायमस्वरूपी पुढे चालू राहील. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे प्रत्येक महिन्याचे इन्स्टॉलमेंट त्यांना भेटत राहतील. त्याचसोबत त्यांनी असंही सांगितलं की 5 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र झालेल्या आहेत त्यांचे पैसे आम्ही परत घेणार नाहीत, मात्र त्यांचा लाभ जो असणार आहे पुढचा येणारे सर्व इन्स्टॉलमेंट जे आहेत त्यांना भेटणार नाहीत. पात्र लाडक्या बहिणींना कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांचे इन्स्टॉलमेंट भेटत राहतील. आता महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस सकाळ समूहाच्या वतीने आयोजित सकाळ सन्मान सोहळ्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना म्हटलं होतं की या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण आलेला असता तरी अर्थशिस्त लावण्याचं काम सुरू आहे. कोणत्याही योजना सरकार बंद करणार नाही, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमची लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं, योजना अशीच पुढे चालू राहावी का? कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला वाटत असेल चालू राहावी तर येस म्हणून टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर ही झालं लाडकी बहीण योजनेच्या बंद होण्याबद्दलची माहिती, त्याच्याबद्दल तुम्हाला अपडेट दिलेला आहे की योजना कायमस्वरूपी चालू राहील. त्याचसोबत बघा, त्यांनी सांगितलं की योजनेमध्ये या ठिकाणी 10 ते 15 लाख लाभार्थी अपात्र असू शकतात. जे अपात्र आहेत त्यांना आता आम्ही लाभ देणार नाही, कारण आम्हाला CAG ला उत्तर द्यावं लागतात. ज्या अपात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, असं देखील त्यांनी सांगितलं. आता दुसरी एक महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आली आहे. ज्यांचे प्रलंबित अर्ज आहेत त्यांचे अर्ज आता अप्रूव्ह झालेले असतील तर तुम्हाला राहिलेली जी तुमची या ठिकाणी थकीत बाकी असेल, म्हणजे लाभ जे असतील तुमच्या या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या ठिकाणी, म्हणजे फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे त्याच्यासोबत तुम्हाला पैसे भेटू शकतात. लाडक्या बहिणींना ही एक खुशखबर असू शकते, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींचे आधार कार्डशी लिंकअप जे आहे ते झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत मागच्या हप्त्यांचे या ठिकाणी बाकी होते ते देखील आता फेब्रुवारी सोबत येऊ शकतात. तुमचे आतापर्यंत 10,500 रुपये जमा झाले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल. त्यासोबत तुमचे जर पैसे आलेले नसतील, बघा पैसे तुमचे 0 रुपये आलेले आहेत, आतापर्यंत पैसेच भेटले नाहीत तुम्हाला, तुम्ही पात्र आहात, 1-2 हप्ते आलेले आहेत, परंतु तुमचे पैसे जे आहेत या फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत राहिलेले येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तिथं तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे, जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल तुम्ही पात्र आहात. कुठल्याही या ठिकाणी जी अटी आणि शर्ती आहेत त्याच्या बाहेर तुम्ही या ठिकाणी लाभ घेत नाहीत, तुम्ही पूर्णपणे पात्र आहात, तुमचे सर्व थकीत हप्ते त्याच्यामुळे येऊ शकतात. बघा, आता लाडकी बहीण योजनाबद्दल फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो भेटणार आहे त्याबद्दलची माहिती समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 25 फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो, म्हणजे 25 फेब्रुवारीपासून ते 28 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी तुमचे पैसे भेटू शकतात, कारण की टप्प्याटप्प्याने हे पैसे प्रत्येक जिल्ह्याचे वाटप केले जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत या ठिकाणी जे पण पैसे भेटलेले आहेत ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच या ठिकाणी भेटलेले आहेत. त्यामुळे या आठवड्याचे देखील पैसे तुम्हाला 20 फेब्रुवारीपासून किंवा 25 फेब्रुवारीपासून 28 तारखेपर्यंत कधीही जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात, कारण की हा महिनाच फक्त 28 दिवसांचा असल्यामुळे लवकरच तुम्हाला यावेळेस पैसे यायला सुरुवात होईल. मात्र ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे यावेळेस पैसे येणार नाहीत. डिसेंबरपर्यंत त्यांना पैसे आले, जानेवारीपासून त्यांचे पैसे जे आहेत बंद केले गेलेले आहेत. पात्र लाडक्या बहिणींचेच या ठिकाणी पैसे या
8व्या हप्त्यामध्ये येणार आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात राहू द्या. तर बघा, तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात कसं ठरवायचं, त्यासाठी काय करायचं आहे, तुमचे सर्व अटी आणि शर्ती जे आहेत तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ते समजून जाईल. त्याचसोबत बघा, डिसेंबरपर्यंत तुमचे पैसे आलेले आहेत, जानेवारीचे ज्यांचे पैसे आलेले आहेत त्यांचे पुढील देखील पैसे आता येत राहतील. आता पहा, या ठिकाणी महत्त्वाचं आहे ते म्हणजे ही लाडकी बहीण योजनेबद्दल 2100 रुपये कधीपर्यंत तुम्हाला भेटू शकतात. कारण की या ठिकाणी आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपयांनीच पैसे भेटलेले आहेत, परंतु सरकारने याच्या अगोदर घोषणा केलेली होती की लाडक्या बहिणींना 2100 रुपयांनी पैसे जे आहेत वाटप केले जाणार आहेत. तर बघा, हे जे पैसे असणार आहेत 3 मार्च 2025ला या ठिकाणी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पामध्ये जी तुमची 1500 रुपयाची तरतूद आहे ती बंद केली जाणार आहे. नव्याने त्याच्यामध्ये 600 रुपये ॲड करून 2100 रुपयाची तरतूद केली जाईल, अशी स्वतः घोषणा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्री असतील यांनी केलेली होती. ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की वर्षाच्या मध्ये कधीही याच्यामध्ये तरतुदीमध्ये बदल करता येत नाही. ज्यावेळेस नवीन अर्थसंकल्प मांडला जातो त्याच वेळेस त्याच्यामध्ये तरतूद करता येते. तसंच मग तुमचा आता अर्थसंकल्प जो आहे 3 मार्चला मांडला जाणार आहे. कारण की बघा, लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू केली त्यामध्ये 4 महिने योजना ही लेट चालू झाली. जसं की जून महिन्यामध्ये ही योजना चालू झाली. जूनपासून तुम्हाला या ठिकाणी जर आपण बघितलं तर मार्च महिन्यापर्यंत टोटल फक्त 9 हप्ते जे आहेत या ठिकाणी भेटतात. पूर्ण वर्षाचे 12 महिन्याचे 12 हप्ते तुम्हाला याच्यामध्ये भेटत नाहीत, कारण की योजना लेट चालू झाल्यामुळं. तर मार्चपर्यंतच या ठिकाणी योजनेची तरतूद आहे. मार्चपर्यंत योजनेची निधी जो आहे त्याची तरतूद आहे. निधी जो असणार आहे तो अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस मांडला गेला या ठिकाणी पहिला त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. तर मार्च महिन्यामध्ये ही योजना जी आहे संपेल, 1 वर्ष त्यांना त्या योजनेला पूर्ण होत नाहीत, परंतु मार्चमध्ये या ठिकाणी अर्थसंकल्प सादर केल्यामुळे आता नव्याने निधी जो आहे तो त्याचा मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या मंजूर केला जाईल. आणि ज्याच्यामध्ये बघा 1500 रुपयाची जी तरतूद आहे ती बदलून तुम्हाला 2100 रुपयाची त्या ठिकाणी केली जाईल. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी मार्च महिन्यापर्यंत 1500 रुपयांनी पैसे जे आहेत भेटत राहतील आणि एप्रिल महिन्यापासून तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपये भेटण्याची शक्यता आहे. कारण की ती तरतूद बदलली जाईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं होतं की 100% आम्ही या ठिकाणी हा निधी वाढवून देणार आहोत. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दल विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. ज्यावेळेस नवीन सरकार स्थापन झालं होतं पहिल्या पत्रकार परिषदेमध्येच त्यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली होती. आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील याबद्दल माहिती दिलेली आहे की अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद अगोदर केली जाईल आणि त्याच्यानंतर 2100 रुपयांनी या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ दिला जाईल. कुठलाही खंड न पडता अर्थसंकल्पानंतर देखील या ठिकाणी प्रत्येक इन्स्टॉलमेंट प्रत्येक महिन्याचा भेटत राहील असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं. तर तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. फेब्रुवारीचा हप्ता जो आहे 25 तारखेनंतर तुम्हाला 28 तारखेपर्यंत कधीही भेटू शकतो. त्याचसोबत तुम्हाला 2100 रुपये कधीपासून भेटतील तेही सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती चालूच राहील असं त्यांनी सांगितलं आहे. जरी तुम्ही अपात्र असाल तरी देखील तुम्हाला पैसे जे आहे तुमचे परत घेतले जाणार नाहीत. तुम्ही योजनेतून अपात्र होत आहे तरी तुमचे पैसे पुन्हा मागितले जाणार नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र तुमचा पुढचा लाभ जो आहे तो बंद केला जाणार आहे. तर संपूर्ण अपडेट आजच्या तारखेची महत्त्वाची खुशखबर तुम्हाला दिलेली आहे लाडकी बहीण योजनेबद्दल. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर अजून कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.